हॅलो आणि नमस्कार ॲग्रीकॉस. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या गोष्टी. जर चॅनलला नवीन असाल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती ही नक्कीच आज काहीतरी वेगळी असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तेव्हा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की कृषी सेवकचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस हा कशा पद्धतीने असतो. मागचा व्हिडिओ जो आपण कृषी सेवकच्या बाबतीत टाकला होता, त्याच्या बाबतीत भरपूर विद्यार्थ्यांचे, की सर एक्झाम ही होऊ शकते, तर मग त्या अनुषंगानं आम्हाला सिलेबस कसा असतो, एक्झामचा पॅटर्न कसा असतो, याबाबतीत थोडीशी माहिती सांगणारा व्हिडिओ तुम्ही इत्थंभूतरित्या थोडंसं टाका आणि सिलेबसमध्ये आतमध्ये घुसून थोडंसं सांगा. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, की बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण व्हिडिओज बघतो. वरतून सांगितलं जातं गणित बुद्धिमत्ताची तयारी करावी. पण गणित बुद्धिमत्तामध्ये आतमध्ये कोणते विषय येतात, कोणते टॉपिक्स येतात, त्यात महत्त्वाचे टॉपिक्स कोणते, हे सगळेच इत्थंभूत किंवा मराठी असेल, मराठीमध्ये कोणते टॉपिक करायचे, बरोबर आहे का? आपल्या ॲग्रीकल्चरमध्ये तर किंवा ॲग्रीकॉसमध्ये ते एक ट्रेंडच आहे. पहिलं काय, की सोडायचं काय? आहे ना? तर कोणते टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत? कारण आपण या व्हिडिओमध्ये कृषी सेवकच्या बाबतीत असलेला एक्झाम पॅटर्न, एक्झामचा असलेला सिलेबस थोडा जास्त डिटेलमध्ये आणि कोणत्या विषयावर फोकस करायचं, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं, या बाबतीत आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये किंवा इत्थंभूतरित्या पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की कृषी सहाय्यक, कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी कोणत्याही हिशोबाने तुम्ही म्हणलं, तर ही परीक्षा होत असताना याचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, हे आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया एक्झाम पॅटर्न कसा आहे. 140 प्रश्न आणि 200 मार्क. आणि मग त्याचं विभाजन कसं? तर मराठी हा विषय 20 प्रश्न 20 मार्क, इंग्लिश हा विषय तुम्हाला 20 प्रश्न 20 मार्क, जनरल स्टडीज सामान्य ज्ञान इथे लोकांचा गोळ होतो. जनरल स्टडीज म्हणल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे वाटतं, की सर इथं फक्त चालू घडामोडी विचारणार आहेत का? तर तसं नाहीये. सामान्य ज्ञान वेगळं आणि करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी हा एक वेगळा भाग असतो. त्यामुळे जनरल स्टडीज किंवा सामान्य ज्ञान हा एक वेगळा भाग आहे. आपण पाहूयात त्याच्या बाबतीत काय महत्त्वाचं आहे ते. 20 प्रश्न 20 मार्क आणि गणित व बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ता या दोघांना मिळून 20 प्रश्न आणि 20 मार्क आणि कृषी घटक म्हणजे ॲग्रीकल्चर 60 प्रश्न आणि 120 मार्क या पद्धतीने तुम्हाला दिसेल, की 140 प्रश्न आणि 200 मार्क या पद्धतीने तुम्हाला कृषी सेवक किंवा सहाय्यक कृषी अधिकारीचा असलेला पॅटर्न तुम्हाला दिसेल. सर जाऊया थोडंसं पुढे. याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते किंवा काय असते, कशा पद्धतीने असते ते पण एकदा सांगा. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्यामुळे जय माता दी करून बिनधास्तपणे तुम्ही मारू शकता. काही घाबरायचं काम नाहीये. है ना? म्हणजे प्रश्नाचं उत्तर दिलं नाही असं कोणतंही सोडायचं नाही. है ना? जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. साला सबको टिक करके आना ही हम लोगों को. है ना? तर आता पुढे जाऊयात सर वेळ किती असतो? 140 प्रश्न है ना? 200 मार्क्स. त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चरला जवळपास एका प्रश्नाला 2 मार्क्स. याच्यासोबत सोबत वेळ असते जवळपास 2 तास. म्हणजे काय 120 मिनिटांची वेळ आपल्याला या ठिकाणी मिळते. बरं. एक्झामिनेशनचं स्वरूप कसं आहे सर? प्री मेन्स इंटरव्ह्यू असं काही आहे का? नाही. सरळ सेवा नावातच तुम्हाला दिसेल. सरळ-सरळ एक परीक्षा द्यायची आणि फायनल सिलेक्शन घ्यायचं. म्हणजे याला डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस असं आपण म्हणत असतो. म्हणजेच काय एक सिंगल एक्झामिनेशन, काही इंटरव्ह्यू नाही. डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याला आपण डी म्हणतो. म्हणजे काय कागदपत्र पडताळणी या पद्धतीनं आपल्याला ती करावी लागते आणि डायरेक्ट आपलं सिलेक्शन होतं. म्हणजे एक सिंगल एक्झाम, कागदपत्र पडताळणी आणि त्याच्यानंतर बस डायरेक्टली फायनल सिलेक्शन. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ह्या परीक्षेचं स्वरूप दिसेल. परीक्षा कोणत्या भाषेमध्ये होऊ शकते? परीक्षा ही मराठी किंवा इंग्लिश या दोघांमध्ये ड्युअल लँग्वेजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या आधीचा अनुभवही तेच सांगतोय. भलेही परीक्षा एम-पी-एस-सीने घेऊ किंवा भलेही परीक्षा तुमची आय-बी-पी-एसने घेऊ. कारण याच्या आधी आय-बी-पी-एसने घेतलेली परीक्षा ड्युअल लँग्वेजमध्ये होती. त्याच्या बराच काळ आधी जर तुम्ही परीक्षा पाहिल्यात तर त्या परीक्षा फक्त मराठीमध्ये घेतल्या गेल्या होत्या. ठीक आहे. पण या ठिकाणी तुम्हाला परीक्षा ड्युअल लँग्वेजमध्ये पाहण्याचे चान्सेस जास्त दिसतील. आता जाऊया पुढे थोडंसं. आता बघूया सर सिलेबस थोडासा आम्हाला डिटेलमध्ये सांगा. कारण काय की एक्झाम पॅटर्न तर आम्हाला कळतोय, है ना? एक्झाम पॅटर्न आम्हाला कळतोय, की याला काय येईल. पण सिलेबस जो आहे ना, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला म्हटलं ना, की जनरल स्टडीज म्हटलं की फक्त करंट अफेअर्स वाचायचं. त्यात काही विद्यार्थी असे आहेत जे बँकिंगची तयारी करतात आणि मग बँकिंगचे विद्यार्थी काय करणार? बँकिंग अवेअरनेस वाचणार. जनरल अवेअरनेस रिगार्डिंग टू द बँकिंग हे वाचणार आणि ते कृषी सेवकच्या परीक्षेत येईल असं अपेक्षित करणार. पण तसं होत नाही. मग काय-काय विचारलं जातं? तर आपण मुद्दामूनच पहिलाच विषय आपण चालू करतोय तो म्हणजे काय जनरल स्टडीज. आता जनरल स्टडीजमध्ये एक ढोबळ मानानं काय-काय विचारलं जातं? म्हणजे खूप जास्त आतमध्ये गेल्यापेक्षा किंवा काय विचारलं जाऊ शकतं? कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं? ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा पाहूयात. तर जी-एस म्हणजे काय? जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञान याचा असलेला अभ्यासक्रम नेमका कसा-कसा असतो? तर याला 6 वेगवेगळ्या घटकांमध्ये विचारलं जातं. पहिला आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या 2 गोष्टी. आधुनिक भारताचा इतिहास, बरोबर आहे का? फारच अर्वाचीन, प्राचीन म्हणजे मानवाची उत्पत्ती-बित्पत्ती तिथपासून नाही. आधुनिक भारताचा इतिहास या बाबतीत काही विचारलं जातं. महाराष्ट्रातील महत्त्वाचे असलेले समाजसुधारक. आता सरळ सेवेची परीक्षा आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक हे कुठेतरी एक समीकरणच तुम्हाला परीक्षांमध्ये पाहायला दिसेल. सर हा सिलेबस नेमका इंटरनेटवरती कुठे दिलेला आहे का? मागच्या आलेले आतापर्यंतचे पेपर ते एनालिसिस करून त्याच्यामधले प्रश्न पाहून या सगळ्या गोष्टींचा एनालिसिस करून त्यानुसार सिलेबस काय-काय येऊ शकतो, एक टेंटेटिव्ह सिलेबस कसा असू शकतो, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. बरं, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतातील अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी.
अशा 6 विविध गोष्टींवरती तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येतात. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल स्टडीज या विषयावरती. मग त्याच्यातही थोडीशी फोड करून सांगता येईल का? तर हो, थोडंसं फोड करूयात आपण. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा हे कळेल. है ना? एक्झॅक्टली अभ्यास काय करायचा हे तुम्हाला कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आहे महाराष्ट्राचा भूगोल. जसं महाराष्ट्राचे स्थान, विस्तार व सीमा. आता जसं एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्राला एकूण लागलेल्या राज्यांच्या सीमा किती? बरोबर आहे का? त्यांचं क्षेत्रफळ काय? किंवा म्हणजे महाराष्ट्र आणि त्याच्या सीमांच्या बाबतीत प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दुसरं विचारलं जाऊ शकतो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल तुम्हाला पर्वतरांगा, डोंगररांगा, नद्या या बाबतीत विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील नदी प्रणाली तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. म्हणजे सरळ सेवा जसं मी तुम्हाला म्हणलं, सरळ सेवा इज इक्वल टू समाज सुधारक हे विचारल्याच जातात. तसं त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील नदी प्रणाली हे सुद्धा इज इक्वल टू सरळ सेवा हे मानलं जाऊ शकतं. कारण काय? आतापर्यंत जेवढेही महत्त्वाचे पेपर तुम्हाला झालेले दिसतील, त्या सगळ्या पेपरांमध्ये तुम्हाला बरोबर आहे का? म्हणजे आपल्या भाषेत पेपरायतनी सगळ्या पेपरायतनी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर प्रश्न विचारलेले दिसतात. है ना? आता त्याच्यानंतर महाराष्ट्रातील खनिज संपत्ती असेल, महाराष्ट्रातील लोकसंख्या असेल, या बाबतीत तुम्हाला बरं हे आत्ताच रिसेंटचा अभ्यास या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल. भारताच्या भूगोलामध्ये भारताचं स्थान, विस्तार, सीमा सेम. भारतातील नृत्य प्रकार किंवा भारतात असलेले सपोज आता तुम्हाला विचारलं जातं की बिहू हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? भांगडा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? कळतंय का मी काय सांगतोय? लावणी हा नृत्य प्रकार, कोळी हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. भारतातील सरोवरे है ना? जसं खाऱ्या पाण्याचं सरोवर, गोड्या पाण्याचं सरोवर तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर इकडे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारतातील युरोपीय सत्तांचे आगमन कधी झाले? 1857 चा उठाव, काँग्रेस राष्ट्रीय सभा. मग याच्या बाबतीत तुरळक गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. बघा, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क जर घ्यायचे असतील, तर आपल्याला जे ॲग्रीकल्चरमध्ये आपण शिकलोय आतापर्यंत आहे ना, मागचे प्रश्न पेपर काढा, मागच्या 5 वर्षाचे पेपर काढा, 8 प्रश्न कॉमन काढा आणि त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मी तुम्हाला ठळक मुद्दे सांगतोय, ठळक मुद्दे ज्याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जेणेकरून तुमच्या अभ्यासाची दिशा ही योग्य असावी आणि येणारी तुमची दशा ही योग्य असावी. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाज सुधारक मी जे तुम्हाला सांगत होतो, है ना, जसं शाहू महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांच्यासारखे समाज सुधारक है ना, तर यांच्या बाबतीत तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता समाज सुधारकांची आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी लिस्ट आहे ती मोठी आहे, पण एक ठळक मी तुम्हाला सांगतोय, जे प्रिव्हियस पेपरचे अनालिसिस करून तुम्हाला सांगितले गेले ते. नाहीतर याच्यामध्ये म्हणजे भरपूर नाव आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, बाकीचे भरपूर समाज सुधारक आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तेवढा आपल्याला वसा आणि वारसा महाराष्ट्रामध्ये लाभलेला आहे. ते आपलं भाग्य म्हणावं लागेल मुळात तर. तर ह्या बाबतीत तुम्हाला अशा पद्धतीची प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता जसं उदाहरणार्थ भारतीय राज्यघटना, घटनेची निर्मिती, मूलभूत हक्क काय आहेत, मार्गदर्शन तत्वे. त्याच्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या बाबतीत विचारले जातात प्रश्न भारतीय राज्यव्यवस्थेवरती. है ना? स्थानिक स्वराज्य संस्था या कशा असतात, काय असतात याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भारतातील असलेली अर्थव्यवस्था, जसं भारताचं आपलं असलेलं बजेट है ना, महाराष्ट्राचं भारताचं असलेलं बजेट, त्याच्यामध्ये अलोकेशन्स काय आहेत, किती आहेत, ह्या गोष्टी. पंचवार्षिक योजना कोणत्या, दारिद्र्य, बेरोजगारी, आरबीआय बँकिंग, चलन व्यवस्था, या बाबतीतही तुम्हाला प्रश्न म्हणजे या बाबतीतही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आपण कोणा बाबतीत पाहतोय? जनरल स्टडीज बाबतीत. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं, की या व्हिडिओमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात असला व्हिडिओ कोणीही बनवलेला नाही. त्याची फोड करून थोडक्यात, की आपल्याला कोणत्या डायरेक्शननी अभ्यास करायला जायचंय है ना. आता त्याच्यानंतर चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय योजना, नवीन नियुक्त्या, त्याच्या या पद्धतीच्या म्हणजे चालू घडामोडी ज्या आहेत हे या पद्धतीच्या नवीन झालेल्या नियुक्त्या, नवनिर्वाचित तुमचे असलेले उदाहरणार्थ एखाद्या वेळी विचारतील नवीन सुप्रीम कोर्टाचे नवनिर्वाचित असलेले न्यायमूर्ती कोण किंवा अशा पद्धतीचं म्हणजे उदाहरण सांगतोय मी तुम्हाला है ना. या पद्धतीचा प्रश्न. आता एखाद्या वेळी तुम्हाला वर्ल्ड कप बाबतीतही प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर्ल्ड कप म्हणजे महिलांचा जो वर्ल्ड कप आता झालेला आहे है ना, किती देशांनी आपल्या पार्टिसिपेट केलं, किती संघ तिथे आले होते, उपविजेता संघ कोणता होता, अशाही पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो चालू घडामोडींच्या बाबतीत. बरं, आता जाऊया पुढं. दुसरा विषय आपला मराठी. मराठीच्या बाबतीत जर थोडक्यात पाहायला गेलं, मराठी सगळ्यांनाच वाटतं की आपलं सगळं योग्य आहे है ना. मराठीच्या बाबतीत काय काय विचारल्या जाऊ शकतं थोडक्यात, जसं विविध प्रकारचे शब्द समूह दर्शक शब्द, सजीव प्राण्यांचे व निर्जीव वस्तूंचे आवाज, सजीवांच्या राहण्याची ठिकाणं विचारल्या जातात आपल्याला. याच्यासोबत जसं मराठी महिने व ऋतू है ना, या बाबतीत प्रश्न विचारला जातो. महोत्सवी वर्ष तुम्हाला विचारले जातात. त्याच्यासोबत सजीव आणि त्यांची पिल्ले यांना काय म्हणतात, बरोबर आहे का. म्हणजे शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात, त्याच्यानंतर घोड्याच्या पिल्लांना काय म्हणतात, असे प्रश्न तुम्हाला मराठीच्या बाबतीत प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील है ना. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द है ना, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी है ना. अडला नारायण हरी डॅश डॅश, बरोबर आहे का, धरी असं विचारतील की अडला नारायण हरी गाढवाचे पाय धरी, बरोबर आहे का. म्हणजे म्हणी, वाक्प्रचार,
काळ व आख्यात, त्याच्यानंतर समास प्रयोग या बाबतीतही तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. म्हणजे मराठीला कोणत्या टॉपिकवरती आपण जास्त फोकस करायला पाहिजेत या पद्धतीचे तुम्हाला मी प्रश्न सांगतोय. मराठी साहित्य विषयक माहिती विचारतील, साहित्यिकांची टोपण नावे है ना, कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे असा प्रश्न विचारेल, बरोबर आहे का? म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. विविध ग्रंथांची नावं विचारले जातात. त्याच्यानंतर मराठी कलाकृतीस मिळालेले ज्ञानपीठ हे विचारले जातात. मराठीतील व्याकरण विषयक पुस्तकं, त्याची लेखक है ना, त्याच्यानंतर मराठीतील आत्मचरित्र विचारली जातील, मराठीतील प्राचीन पुस्तकं व त्याचे लेखक विचारले जातील, मराठीतील कादंबरी जसं ययाती या कादंबरीचे लेखक कोण असाही प्रश्न, छावा या कादंबरीचे लेखक कोण कादंबरी बाबतीत विचारल्या जातील. वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतरण, गौण वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतरण, वाक्य पृथक्करण, त्याच्यानंतर अलंकार, शब्दालंकार या पद्धतीचेही प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील. म्हणजे मराठीच्या बाबतीत अभ्यासाची सुरुवात करत असताना, बघत असताना या पद्धतीचे फोकस, या पद्धतीचे आपण प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. या पद्धतीचं म्हणजे आपल्या असलेल्या आधीचे जे काही पेपर झालेले आहेत, मागच्या बऱ्याच काळापासून पेपर झालेले आहेत, त्याच्यामध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीला फोकस केलं गेलं होतं, सिलेबसला थोडंसं म्हणजे धागा खोल रहा है भाई थोडासा, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. आता थोडंसं पुढे पाहूया आपण. वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतरण, गौण वाक्यांचे प्रकार, वाक्य रूपांतरण, अलंकार, शब्दालंकार, अर्थालंकार, त्याच्यानंतर संधी है ना, संधी. कारण बऱ्याच वेळा आपल्याला सगळेच लोक सांगतात एक काम कर, एवढं एवढं वाचून घेऊन बस झालं, त्यात काय एवढं मोठं आहे की नाही. नाही बेटा, जर आपल्याला खरंच, कारण काय इतके दिवस लोक म्हणजे तेवढे पोरं जागरूक नव्हते, पण आता सरळ सेवेची ऍडव्हर्टाइजमेंट येणारे सगळं गाव जागरूक झालेलं आहे, सगळेजण व्यवस्थित वाचतायत. त्यामुळे इस लंबी रेस में अगर हम लोगों को दौड़ना है तो हम लोगों को ये पता होना चाहिए. त्याच्यानंतर स्वर संधी, विशेष संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, भाषा व वर्ण विचारमध्ये भाषा, व्याकरण, वर्णमाला, अक्षरमाला या सगळ्या गोष्टी, जोडाक्षरे, जोडाक्षर लेखन, लिंग विचार, वचन विचार, सामान्य स्वरूप. सर हे एवढं सगळं आमच्या लक्षात नाही राहणार, काळजी करू नका. याच युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सारथी MCR टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF सुद्धा मी टाकून देईन. आता याच्यानंतर सामान्य स्वरूप, त्याच्यानंतर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभय शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, हे फक्त मी तुम्हाला टॉपिक सांगतोय. या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला फोकस करून वाचावं लागेल. सर जिस चीज का हम लोगों को बहुत डर लगता है, QA आणि LR म्हणजे काय, गणित व बुद्धिमत्ता चाचणी है ना, गणित व बुद्धिमत्ता चाचणी. याच्या बाबतीत जर तुम्ही पाहाल तर काय विचारतात ते आपण बघूयात थोडक्यात. मग आता यांच्या बाबतीत जर पाहायचं झालं, गणित व बुद्धिमत्ता चाचणी यांच्या बाबतीत पाहायचं झालं तर लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला काही टॉपिक जसं तर्कसंगती, त्याच्यानंतर वर्णमाला, मालिका, मालिका म्हणजे ज्याला सिरीज म्हणतो आपण, कोडिंग डिकोडिंग, नातेसंबंध है ना, म्हणजे माझ्या भावाच्या पत्नीच्या मुलांचा माझ्याशी काय संबंध असेल, किंवा म्हणजे मी त्यांचा कोण, अशा पद्धतीचे प्रश्न, नातेसंबंध. त्याच्यानंतर अंतर आणि दिशा म्हणजे डिस्टन्स अँड डायरेक्शन, ऑर्डर रँकिंग, वेन आकृती म्हणजे तर्कशास्त्र, त्याच्यानंतर डेटा सफिशियन्सी, बैठक व्यवस्था आणि लुप्त्या म्हणजे काय, सिटिंग अरेंजमेंट अँड पझल, घड्याळ आणि कॅलेंडर, त्याच्यानंतर आकृतीची सिरीज तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर आरसा पाण्यातील प्रतिमा, एकदम सोप्या सोप्या गोष्टी ज्या आपल्याला नवोदय व शिष्यवृत्तीच्या परीक्षांमध्ये सुद्धा यायच्यात त्या गोष्टी. त्याच्यानंतर पेपर फोल्डिंग, कटिंग, त्याच्यानंतर एम्बेडेड फिगर्स है ना, त्याच्यानंतर घन व पासा, आकृती सिरीज म्हणजे क्यूब अँड डायसेस प्रोबॅबिलिटी मध्ये. त्याच्यानंतर पाहिलं पॅटर्न पूर्ण करणे किंवा आरसा पाण्यातील प्रतिमा कशी, पेपर फोल्डिंग, कटिंग हे वापस झालंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात. या गोष्टी आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात. सर मग याला मी ऐकलं की बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमत्ता क्षमता असंच विचारल्या जातं, गणित विचारतच नाहीत. नाही, असं नाहीये, अजिबात नाहीये. गणिताच्या बाबतीतही जसं नंबर सिस्टीम बाबतीत तुम्हाला विचारतील, नंबर सिरीज वेगळं, नंबर सिस्टीम वेगळं. जसं उदाहरणार्थ अपूर्णांक, घातांक आणि करणी, इंडायसेस अँड सर्ट्स, त्याच्यानंतर मसावी लसावी, LCM HCF, वर्ग, घन, त्यांचे मूळ, शेकडेवारी, पर्सेंटेज, नफा तोट्याची गणित, गुणोत्तर व प्रमाण आणि सरासरी यासारख्या गोष्टी गणितातल्या तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जातात. त्यामुळे सिलेबस, एक्झाम पॅटर्न ही या पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्की निश्चितपणे सांगतो हे कुठेही बनवल्या जात नाहीत. काल एका विद्यार्थ्याचा मेसेज आला, तुम्ही युट्यूबला व्ह्यूज साठी तुम्ही काहीही, अरे बाळा मी युट्यूबला माझं सोडतो, युट्यूबला या गोष्टींचे व्ह्यूज काय, व्ह्यूजचा काय संबंध, पण पोरांपर्यंत ही माहिती व्यवस्थित पद्धतीने पोहोचायला पाहिजेत. बरं पुढे जाऊयात आपण. आता याच्यानंतर आपण पाहूयात की सर याच्या सोबत सोबत अजून काही विचारतात का. हो, जसं वयवारी है ना, की बाबा एक व्यक्ती आहे त्याचं वय 2019 मध्ये एवढं होतं, 2025 मध्ये त्याचं वय किती असू शकतं वगैरे वगैरे अशा पद्धतीचं. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, क्रमवारी संयोजन ज्याचा परमॅच्युएशन कॉम्बिनेशन आपण म्हणतो, 2 डायमेन्शनल 2D किंवा 3D, याच्यामध्ये पार्टनरशिप, भागीदारी, त्याच्यानंतर वेळ व अंतर, टाइम अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्क, वेळ आणि काम, पाईप्स अँड सिस्टम म्हणजे नळ व टाकीचे गणित, मिक्सर अँड ॲलिगेशन मिश्रण व अनुदान,
म्हणजे जसं उदाहरणार्थ पाणी घेतलं, पाण्यामध्ये दूध मिसळवायचंय, बरोबर आहे का? तर या पद्धतीचे मिक्सचरचे गणितं तुम्हाला विचारल्या जातील. त्याच्यासोबत तुम्हाला पाईप्स अँड म्हणजे नळ व टाकी. एक टाकी भरायला सुमारे या नळाने 1 तास लागतो. त्याच टाकीत 2 नळ चालू केले, तर किती कमी वेळ लागेल? अशा पद्धतीचे गणितं तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. सर आता कोण राहतं? तर ते म्हणजे आमचा इंग्रजी नाही, इंग्लिश. तर इंग्लिशमध्ये बऱ्याच पोरांना आपण जर म्हणलं, की "बेटा तुला काय सरळ सेवेची तयारी करतोय सर मी." आपण वाचतोय काय? "नाही सर मी काहीही वाचून घेतो." काहीही वाचून घेतो चालत नाही. तसं नाही. सिलेबस वाईज आपण जायला पाहिजे. म्हणजे जसं उदाहरणार्थ तुम्ही पाहाल पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह यासारख्या गोष्टी म्हणजे थोडा आपण जर पाहायला गेलं, तर ग्रामॅटिकल पार्ट थोडा इकडच्या साइडला जास्त येतो. है ना? एखादा बँकिंगचा विद्यार्थी इकडे तयारी करत असेल, तर ग्रामरचा पार्ट हा आपण तिकडे जास्त करत नाही. पण इकडे आपण ग्रामरचा पार्ट जास्त करतो. त्याच्यानंतर टेन्सेस अँड काइंड ऑफ टेन्सेस म्हणजे सिंपल, प्रेझेंट टेन्स वगैरे जे आहेत आपले टेन्सेस ते आर्टिकल ए एंड चा वापर कुठे करायचा है ना? तुम्हाला एखादं वाक्य दिलं जाईल, त्याच्यातला एखादा आर्टिकल काढला जाईल आणि सांगितलं जाईल, या ठिकाणी योग्य आर्टिकल ए लागतं, ॲन लागतं का द लागतं हे तिथे लिहा. व्हॉइसेस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीचेस, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग, क्लॉजेस, सेंटेन्स टाइप है ना? त्याच्यानंतर सिनोनिम, अँटोनिम म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे या ठिकाणी सुद्धा विचारले जातात. शब्दसमूहांबद्दल एक शब्द म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन हे सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं. त्याच्यानंतर आयडियम आणि फ्रेजेस, प्रोवर्ब, त्याच्यानंतर वर्ड बिल्डिंग आहे. यासारख्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जातील है ना? सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, ट्रान्सफॉर्मेशन सेंटेन्स, कॉम्प्रिहेन्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, उतारवाचन, व्होकॅब्युलरी युजेस है ना? की बाबा याच्या ठिकाणी खालीलपैकी दिलेल्यापैकी कोणता शब्द हा रिप्लेस होऊ शकतो. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सरळ सेवेच्या आपल्या कृषी सेवकच्या, कृषी सहाय्यकच्या, सहाय्यक कृषी अधिकारीच्या या परीक्षांना आपले विचारले जातात. बरं सर. आता याच्या सोबत जर थोडक्यात पाहिलं आपण, की सर ॲग्रीकल्चरचा सिलेबस किंवा कृषी घटकचा जो सिलेबस आहे, ज्याला 60 प्रश्न आणि 120 मार्कला विचारला जातो, याचं कसं? याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट कोणते येतात? जास्त प्रश्न कोणावर विचारतात? जसं फलोत्पादन, हॉर्टिकल्चर है ना? त्याच्यानंतर ॲग्रॉनॉमी बरोबर आहे का? म्हणजे हे जवळपास 2-2 महिने आपल्या बॅचेसमध्ये चाललेले विषय आहेत. ॲग्रॉनॉमी आहे, हॉर्टिकल्चर आहे, ॲग्रीकल्चरल एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स, एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग, एएसडीएस आणि स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असलेल्या शासकीय योजना. या पद्धतीने प्रश्न जास्त करून विचारले जातात. सर याच्यात मला खूप जास्त प्रमाणात मला बॉटनी दिसून नाही राहिलं. बॉटनीचं विचारलं तर सीड सायन्स जास्त विचारतात. सीड सायन्स. सीड सायन्स म्हणजे कोणतं सर? बीज उत्पादन. है ना? बीज उत्पादन बाबतीत जास्त प्रश्न विचारले जातात. बाकी बॉटनीचे प्रश्न येतात, पण फार लिमिटेड प्रश्न या ठिकाणी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. हॉर्टिकल्चर, ॲग्रॉनॉमी याच्यावर सर्वाधिक प्रश्न दिसतात. एंटोपॅथॉरी प्रश्न दिसतात. मृदा विज्ञान, सॉइल सायन्स याच्यावरही प्रश्न चांगलेच दिसतात. बाकीचा पोर्शन हा सोपा आहे. एएसडीएसचे कंपॅरेटिव्हली प्रश्न दिसतात इकडे सुद्धा. आता इकडे जर आपण पाहिलं राज्य शासनाच्या है ना आणि असलेल्या तुमच्या केंद्र शासनाच्या या योजना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. ओके चालेल. तर अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटूया. व्हिडिओची माहिती जर आवडत असेल, कळत असेल है ना, तर निश्चितपणे लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला अभ्यास मात्र चालू ठेवा चांगल्या पद्धतीने है ना. परीक्षा जेव्हा येईल तेव्हा येईल, पण आपला अभ्यास आपल्या अशा पद्धतीने चालू ठेवा. ओके चालेल. मला वाटतं ह्या सर्वच गोष्टी आणि विशेषतः म्हणजे हा असा सिलेबस आहे, की ज्या सिलेबसच्या बेसिसवरती तुम्हाला पुढे भरपूर परीक्षा देता येतील. म्हणजे तुम्हाला सरळ सेवेच्या बाकीच्या सुद्धा परीक्षा ज्या येतील, त्या सुद्धा या सिलेबसच्या बेसिसवर जशाच तशा येता येतील. आहे ना, म्हणजे तलाठी भरती आली किंवा बाकीच्याही परीक्षा आल्या, तर हाच सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा दिसेल. त्यामुळे तयारीला लागा. निश्चितपणे काही अडचण असल्यास तुम्ही नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल पुन्हा एकदा सांगतोय, नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा पद्धतीचे नवनवीन खूप सारे व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि नवीनच सीरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. विश ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.